जर कोणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. कालिका नगरातला मुक्काम आता संपुष्टात आला होता आणि आता ताम्रलिप्त नगराकडे मार्गक्रमणाची सुरुवात झाली होती. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. राजनगर ताम्रलिप्त नगर. हा राजा होता ताम्रलिप्त. हे मल्ल देश इतके लहान होते की त्यांचा घेर हस्तिनापूर एवढाही नव्हता, त्यामुळे त्यांना जिंकणं सहज शक्य होतं. पण आता असं एकच राज्य होतं जे प्रखरतेनं विरोध करणारं होतं आणि ते कठीणही होतं, आणि ते म्हणजे मगध. कालिकानगर पडलं ही वार्ता ऐकताच ताम्रलिप्त घाबरला. तो संपूर्ण सैन्यानिशी स्वतःच महाद्वाराच्या प्रवेशावर स्वागतासाठी तयार झाला. पूर्व सागराच्या ऐन किनाऱ्यावर हे राज्य होतं, त्यामुळे हिरे, पाचू, मोती, माणिक विपुल प्रमाणात त्यांना सापडले. त्यामुळे ताम्रलिप्तानं भरपूर प्रमाणात खंडणी देऊन स्वतःचा जीव भांड्यात पडून घेतला आणि त्यानंतर कर्णाची फौज पुढे निघाली. ताम्रलिप्त सोडून ओड्रांच्या राज्याकडे वळावं असा एक क्षण मनात घर करून गेलं, पण मल्लांच्या देशांकडे जाण्याचं ठरवण्यात आलं. देश छोटे छोटे होते आणि यामागे आणखीही एक कारण होतं, कारण ते म्हणजे मल्ल देश ओलांडून येणार होता तो देश ज्याचा राजा स्वयं सेनापती होता, म्हणजेच अंगराज कर्णाचा देश, अंगद देश. दुर्योधनानं राज्याभिषेक करून कर्णाला अंगद देशाचा राजा केला होता, पण कर्ण हस्तिनापुरातच राहत असल्यामुळं त्यानं अंगद देशात एक मांडलिक नेमला होता. अंगराज कर्ण येत आहेत या बातमीनं सगळीकडे हर्षोल्लासाचं वातावरण पसरलं. म्हातारी माणसं, बाया, लहान मुले सगळ्यांच्या मनात एक वेगळाच हर्ष होता कर्णाला घेऊन. तो महाद्वाराच्या काठाशी येताच सगळीकडे एकच जयघोष दुमदुमला. महाराज कर्णाचा विजय असो, अंगराज कर्ण विजयी भवतु, अंगराज कर्ण विजयी भवतु. पण कर्णाचं संपूर्ण बालपण हे चंपानगरीत गेलं, त्यामुळे त्यानं संपूर्ण अंगद देशच चंपानगरीत नेऊन ठेवला. त्यामुळे शोण आणि कर्णाचं बालपण जिथं गेलं होतं अशा सुंदर ठिकाणी जाण्याचा त्यांना योग आला होता. आणि सैन्य जरा वेगळ्या आनंदात यासाठी होतं की कर्ण किमान 4 दिवस तरी अंगद देशातून निघणार नव्हता. पवित्र केशरी तिलक परत कपाळी लावलं. अंगराज कर्ण विजयी भवतु या नावाचा जयघोष सर्वत्र उमटला. 4 दिवस चंपानगरीच्या सानिध्यात घालवत, आराम करत सैनिक एका नव्या दमानात तयारीला लागले. पुढं धगधगतं आवाहन होतं मगधांचं. जरासंधानं आपल्या अचाट शौर्यानं आजूबाजूला असणाऱ्या सर्व राज्यांना आपलं शासन मान्य करण्यास भाग पाडलं होतं. न कोण जाणे कित्येकच राजे त्याचे गुलाम होऊन त्याच्याच बंदिवासात कारावास भोगत होते. अत्यंत दयनीय अवस्था होती. दशलक्ष सैन्य इतकी मगधांची फौज होती. प्रत्येक प्रकारचे शस्त्र, प्रत्येक प्रकारचं शस्त्र चालवण्यामध्ये त्यांचा हातखंड होता. धिप्पाड देहाचे सैनिक कुणालाही सहजासहजी चिरडतील अशी त्यांची ख्याती होती. मग विजय प्राप्त करणार कसा? आणि करायचा झालाच तर सैनिक कामी येणार, पण पराभव स्वीकारणार तरी कसा? जेव्हा सुरुवात विजयानं झाली तर शेवटही विजयानंच होणार होता. तटाभोवती वेगळीच तटबंदी होती. खंदक नेहमी पाण्यानं भरलेले असायचे, पण मगधांचं कटकारस्थान सगळ्यांच्या लक्षात आलं होतं. मगधानं खंदांमध्ये छोटी 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 लाकडं भरून संपूर्ण खंदक तुडुंब भरून टाकलेला होता आणि त्यानंतर तो पेटूनही दिला होता. निखाऱ्यानं भरलेले खंदक 2 दिवस तसेच जळत राहिले. 2 दिवस कर्णाच्या फौजेनं तटबंदीजवळ तसाच पहारा दिला. आता परत जाऊ शकणार, कारण निखारे थंड झाले असं प्रत्येकाच्या मनात आलं. पण लगेच कोणीतरी परत ते सगळे निखारे पेटवून दिले. 8 दिवस गेले. आता काहीतरी करावं लागणार
यासाठी प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं युक्ती शोधायला लागला. पण शेवटी काय होणार? मगधांचं साम्राज्य आपण जिंकणार की पराभव स्वीकारणार? जर ही एक राजधानी सोडली, जर हा एक देश सोडला आणि पुढे चालत गेलो तर काय फरक पडणार आहे, अशी सैनिकांची कुजबूज होती. पण कर्ण जिंकणारच होता, फक्त आणि फक्त जिंकणारच होता.